बनवते की नाही, आम्ही तर प्रभू रामचंद्राचे मूर्ती उचलला. पण घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कुठं ना कुठं तरी एक प्रस्ताव जरूर राहील की नाही रावणाची उचलायला सांगतो. आता पाहिलं की सोनं किती महाग आहे, 74-75 जरूर थोडा. 2 दिवस म्हणतील लोक, अरे किती अज्ञानी आहे, किती अधर्मी आहे ना. आपण जय श्रीरामच्या नारा लावतो आणि बघा ना ऐन वेळेवर याला पाक काय धोका दिला, रावणाची मूर्ती उचलून घरी घेऊन गेला. आपण कितीही जगाला सांगण्याचा प्रयत्न केला महाराज, पण तुम्हाला सांगतो अशा वेळी तुमच्या माझ्या मनातल्या सगळ्यांच्या मनातली भक्ती कुठं ना कुठेतरी डगमगते. खराई खोटा आहे, खराई खोटा आहे. आणि म्हणून एक वाक्य म्हणतो, कदाचित कुठं ना कुठेतरी वाईट वाटेल, पण हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याच ठिकाणी फिरून आलोय, जागोजागी प्रवास करतोय, कित्येक तरी रोज हजारो लोकांना भेटत राहतो. म्हणून सांगतोय आज 99% लोकांची भक्ती नीट लक्षू नाही का. आज 99% लोकांची भक्ती देवावरचा विश्वास फक्त दिखाव्यापुरतं झालाय. खराय की खोटा आहे. आणि बघा टाळ्या वाजवायच असेल तर इमानदारीने टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायला बेईमानी करू नका. तुमची ग्रामपंचायत काय टॅक्स घेते का टाळ्या वाजवले? तुम्हाला सांगतो मी कार्यक्रमात नेहमी सांगतो टाळ्या वाजवणाऱ्याचे सुद्धा प्रकार असतात बरं का. कार्यक्रम करतो म्हणून सांगतो, हे आपल्याच गावची नाही प्रत्येक गावची परेशानी समस्या आहे. आता कसं टाळ्या झुमाने वाजलं तर आम्हाला बरं होतंय, आम्हाला समजतंय की नाही चांगला रिस्पॉन्स आला. नाही टाळ्या वाजवून राहिले की काय समजून राहिले. टाळ्या वाजवणाऱ्याचे 3 प्रकार असतात तुम्हाला सांगून ठेवतो. उद्या चालून जर दुसरा कोणी भक्त आला, तुमच्या गावात कोणी कीर्तनकार आले, त्याचा टाळ्या वाजवल्यानंतर त्याला उत्साह वाटला पाहिजे. टाळ्या वाजवणाऱ्यांचे एकूण 3 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो दिलखुलास प्रकार. दिलखुलास म्हणजे काय, आवडले एखादी वड, आवडले एखादं गाणं, आवडले एखादी 4 ओळी पटकन टाळ्या वाजवतो. असा माणूस कधी मागे राहत नाही बरं का. असा माणूस जीवनात कधी मागे राहत नाही. लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीमध्ये जेवण करणारे हेच असते. आता ते लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीमध्ये जेवण करणारे हेच, नाही तर आमच्यासारखे असतो तो. लग्न लागू दे मग जेवण करू म्हणे. मग काय शेवटी भात भेटत तर भाजी भेटत नाही, शेवटी पुरी भेटते तर भाजी भेटणार नाही. तुम्ही कितीही चांगलं सांगा, कितीही चांगलं बोला, हम तो तालिया नाही बजाएंगे. जसे त्यांचे ग्रामपंचायत टॅक्स घेते त्यांच्याकडून टॅक्स भरतात. त्यामुळे कार्यक्रम तुमचे आहेत, आयोजन समितीने कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केले, त्यामुळे कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घ्या. आणि म्हणून मी म्हणालो की या जगातल्या 99% लोकांची भक्ती फक्त दिखाव्यापुरती राहिली. महाराज आज फळ मिळेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. एकदा फळ भेटलं, दुसरं काम झालं की तूपवर आणि आपल्या घरी आम्ही आंब्याचं झाड आपण काहीतरी शिकलं पाहिजे. मुस्लिम बांधव सुद्धा पिक्चर पाहतात, ते सुद्धा गाणे ऐकतात, पण तुम्हाला सांगतो त्या पिक्चरच्या गाण्याच्या त्या पिक्चरला आपल्या धर्मासोबत कधी खिलवाड करत नाही. कधी त्या रॅलीमध्ये त्यांच्या कधी डीजे वाजत नाही, त्यांच्या रॅलीमध्ये कधी अश्लील गाणे वाजत नाही साहेब. ज्या भोंग्यावर आम्ही लावतो, जे भोंग्या मंडपाला लागल्या त्या भोंग्यावरून जर आम्ही अश्लील गाणे वाजत असतो साहेब. सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आपण गावागावामध्ये का मुलामध्ये मुलींमध्ये चांगले गुणधर्म आले पाहिजे, चांगल्या 2 गोष्टी शिकले पाहिजे म्हणून. आणि शिकताना काय करू शिकतात, त्या मुलांना डान्स करायला लावतो आपण कोणत्या गाण्यावर, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, त्या पोरावर नाचवतो. सुरुवातीचे 2 गाणे फक्त त्या डीजेवर फक्त देवाचे लावतो, धर्माचे लावतो, गणपतीचे लावतो, शारदाचे लावतो. त्याच्यानंतर समजच नाही होता देवाचा, मग आपला धर्म कमकुवत होणार नाही तर काय हो. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणून की आपण सगळं काही दिखाव्याच्या बाजार करून ठेवल्याच नाही. उपवासाच्या दिवशी उपवासाचा बिचारे माता मागले बिचारे उपवास करतात. कित्येक जण गणपतीचे उपवास करतात, काही जण एकादशीचा उपवास करतात. आमचा एक मित्र, आता उपवासाच्या दिवशी काय खाल्ले जाते का, इमानदारीचा उपवास काय खाल्ले जाते का. आमचा एक मित्र आहे एकादशीचे उपवास करते तो. आता महिन्याला 2 एकादशी असते, कृष्ण पक्षातली एकादशी, शुक्ल पक्षातली एकादशी. एकादशीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी काही खाल्लं जात नाही. आमचा तो मित्र दाबून पोटभर साबुदाण्याची खिचडी खाते त्या दिवशी, पोटभर कढई चाटेपर्यंत. बापाला फोन करून सांगते 1 डझन केळी वेगळे आला. काय झालं, अशा लोकांसाठी माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही. आम्ही पार भाजीपाला करून ठेवलाय देवाच्या भक्तीच्या, देवाच्या विश्वासाचा, देवाच्या श्रद्धेच्या. पार भाजीपाला. एकदा काय झालं, एका लाईनमध्ये इकडे गणपती उत्सवाच्या संबंधातली गोष्ट आहे. एक बाई बऱ्याच वेळापासून गणेशच्या दर्शनासाठी लाईनीमध्ये लागून होती, पण तिला काही दर्शनच होत नव्हतं. बऱ्याच वेळापासून लाईनीमध्ये लागून होती, दर्शनच होत नव्हते. 4 तास होऊन गेले. तर तेवढ्यात पुजारीनं बघितलं आपल्या, म्हणते ही बाई बऱ्याच वेळापासून लागली. पुजारीच्या मनामध्ये डोक्यामध्ये अक्कल धावली. तो त्या बाईजवळ गेला आणि म्हणाला, बाई एकटा का, तुम्हाला पाहिलंय बऱ्याच वेळापासून तुम्ही लाईनीमध्ये लागून राहिले, तुम्हाला दर्शन न राहिले. एक काम करा, 500 रुपये द्या, आता लगेच दर्शन करून द्या. 500 रुपये. ती बाई हुशार होती तुमच्या गावातल्या माता मुलांना. बाई म्हणाली, महाराज मी 500 नाही, तुम्हाला 5000 रुपये द्यायला तयार आहे.
पण तुमच्या देवाला सांगा की तुम्हाला बाहेर येऊन भेटेल. मला इथं पाहिजे कोणता देव 500 रुपये घेतो. तुम्ही पुजारी म्हणाले बाई काय डोक्यावर पडले की काय तू देव आहे तू कसं काय बाहेर येईल. तुला ठीक आहे महाराज 5,000 नाही 50,000 रुपये तुम्हाला द्यायला तयार. तुमच्या देवाला सांगा कसंही की मला येऊन बाहेर भेटेल म्हणून. ते म्हणले पुजारी म्हणाला बाई काय देव देवाच्या काय भाजीपाला केलाय का तुम्ही बाहेर. ती बाई सुद्धा काहीच म्हणाली महाराज मला सुद्धा तुम्हाला हेच विचारायचं आहे काय तुम्ही देवाच्या भाजीपाला करून ठेवलाय का. 500 रुपये ते दर्शन करून देतो 5,000 रुपये ते दर्शन करून देतो. जर माझ्या मनामध्ये तर देवाच्या प्रती श्रद्धा असेल देवाच्या प्रती विश्वास असेल तर 4 घंटे काय मी 4 दिवस सुद्धा लाईनीमध्ये उभं राहायला तयार आहे. हा विश्वास असतो. याकडे भेदभावाची भावना निर्माण केली कोणी हो तो देव. तुम्ही बघा ना मोठमोठ्या देवस्थानामध्ये 2 प्रकारच्या लाईनी लागलेल्या असतात देवाच्या दर्शनासाठी. एक असते तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची लाईन आणि दुसरी असते व्हीआयपी लोकांसाठी. सामान्य लोकांसाठी 4 तास तुम्ही वाट बघा. व्हीआयपी लोकांसाठी 2 मिनिटांमध्ये दर्शन होते साहेब. हा भेदाभेद निर्माण केला कोणी. हा देव कधी कोणासोबत भेदभाव करत नाही. हा वारा हा पाऊस पाणी सूर्य कधी कोणासोबत भेदभाव करत नाही. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी पंचरत्न गीतेतल्या पहिल्या अध्यायामध्ये फार सुंदर लिहिलंय. अरे सूर्य रश्मी सकाळ परी त्याची काय झाला बिकार. हा सूर्य कधी कोणासोबत भेदभाव करत नाही की हा श्रीमंत आहे म्हणून मी याच्या घरी जास्त उजेड देईन किंवा गरीब आहे म्हणून मी याच्या घरी कमी उजेड देईन. मला भेदभावाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली कोणी याचं उत्तर तुम्हाला आज शोधण्याची गरज आहे. आणि म्हणून मी म्हणतो की मला जेव्हा लोक विचारतात बापू देव आहे का देवावर बोलतोस तर नेमका आहे कुठं सांगू शकशील का. मी एकच म्हणतो महाराज मंदिरात देव आहे की नाही हे शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका. काय एक वाक्य बोलतो या कार्यक्रमातून तुम्हाला काय ऐकून घ्यायचं आहे काय वेचता येईल तेवढे वेचून घ्या. कारण मी काय मग सांगतो की मी काय मार्गदर्शन करणार नाहीये. कारण मार्गदर्शन करण्यासाठी 2 गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात. एक तर तुम्ही वय समृद्ध असावं लागतात. तुम्ही वयाने मोठे असावे लागतात आणि दुसरं म्हणजे ज्ञान समृद्ध असावे लागतात. माझ्याकडे तुमची एवढी वय नाही. सर्व माझ्या आई वडिलांच्या ठिकाणी